आणि यानंतर बातमी आहे नंदुरबारमधून। नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभांसाठी जवळपास 10,000 पेक्षा अधिक कर्मचारी तैनात असणार आहेत। तर उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाच्या वतीने मात्र संपूर्ण मतदान यंत्र पाठवण्यात येत आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील 4 एकूण विधानसभेसाठी आपण जर पाहायला गेलं तर 31 उमेदवार रिंगणात आहेत। तर 13 लाखांपेक्षा अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जवेरी यांनी। आपण पाहूया। उद्या होणाऱ्या विधानसभेच्या मतदानासाठी नंदुरबार प्रशासन सज्ज झालं आहे। मी सध्या उभा आहे वखार महामंडळ नंदुरबार येथे। आपण पाहू शकता की कर्मचाऱ्यांना व्हीव्ही पॅड आणि व्हीव्ही मशीन जे आहे ते वितरित करण्यात येत आहे। तसेच मतदानाच्या केंद्रापर्यंत जाण्यासाठी नंदुरबार प्रशासनाच्या वतीने 126 बसेसच्या देखील सहभाग घेण्यात आलेला आहे। तसेच जीप गाड्या देखील या कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत। तसेच उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। उद्या जे मतदान होणार आहे त्या मतदानाला प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण 6,000 पेक्षा अधिक कर्मचारी जे आहेत ते सहभागी होणार आहेत। तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्यात एकूण 32 उमेदवार रिंगणात असून त्यांचं भवितव्य जे आहे ते उद्या या ईव्ही पॅड मशीन मध्ये कैद होणार आहे। आणि उद्या जी मतदान होणार आहे मतदार राजा कोणाच्या बाजूनी कौल देतं कोणाच्या बाजूनी कौल राहतं हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। प्रशांत जवेरी, NDTV मराठी, नंदुरबार।